जरांगेंच्या नौटंकीला मराठा समाज भुलणार नाही. प्रवीण दरेकरांची बोचरी टीका. अमोल मिटकरींना टोला. मराठा आरक्षणासाठी गेल्या 4 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी ग्रामस्थांच्या आणि मराठा समाज बांधवांच्या आग्रहानंतर आपलं उपोषण स्थगित केलंय. आंतरवाली सराटीतील मठाधिपती आणि महिलांच्या हस्ते ज्यूस पिऊन त्यांनी उपोषण स्थगित केलं. मात्र उपोषण काळात त्यांनी भाजप नेत्यांवर आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांच्यावर सुद्धा शेलक्या आणि शिवराळ भाषेत जरांगे यांनी टीका केली होती. आता जरांगे यांच्या टीकेला भाजपचे हे दोन्ही नेते प्रत्युत्तर देत असून प्रवीण दरेकर यांनी मी तुमच्या कसल्याही धमक्यांना भीक घालत नाही अशा शब्दात मनोज जरांगेंवर पलटवार केला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर सुद्धा त्यांनी बोचऱ्या शब्दात टीका केली. तुमच्यावरचा मराठा समाजाचा विश्वास उडालेला आहे. मराठा आरक्षणासाठी जे जे करण्यासारखं आहे ते सरकार करतंय. विधानसभेत महाविकास आघाडीला कशी मदत होईल हाच त्यांचा हेतू आहे. हे राज्यातील जनतेला समजून चुकलंय. त्यामुळे जरांगे यांच्या नौटंकीला मराठा समाज भुलणार नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांना आरक्षणाबाबत तुम्ही का विचारत नाही असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर पलटवार केलाय. आता तुमचा हेतू लक्षात आलेला आहे. त्यांच्या मनात पोटात जे काही होतं ते बाहेर आलेलं आहे. त्यांना सत्तेची आस लागलेली आहे. कुणाला निवडून आणणार, कुणाला पाडणार यातून सगळं काही दिसून आलंय. मला राजकारणात रस नाही असं जरांगे म्हणतात. मग राजकीय का बोलतात असा सवालही दरेकर यांनी विचारला आहे. जरांगे यांच्या मागे कोण आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. जरांगेंनी मराठ्यांचे प्रश्न सोडलेले असून आता ते राजकीय ओरिएंटल झालेले आहेत. त्यांची अपेक्षा आहे मला आता जेलमध्ये टाकावं. त्यांची प्रसिद्धी कमी झाली म्हणून त्यांचा हा अट्टाहास आहे. जरांगे यांच्या डोक्यात अहंकाराची हवा गेली आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता प्रश्न सोडवण्याची भूमिका सरकारची आहे. ज्यांच्यासाठी राजकीय पोळी भाजत आहेत त्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातोय असं सुद्धा दरेकर यांनी सांगितलेलं आहे. दरम्यान दरेकर यांनी मनोज जरांगे यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना सुद्धा उपरोधात्मक टोला लगावलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.